सर्वांना विनंती करी की आज जे महाराष्ट्र राजकारण चाललेलं आहे जास्ती करून मुंबईमध्ये तुम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेबांची त्याच्या मागे खंबीर उभे राहा। कारण की जे मुंबई महाराष्ट्रात जे चालू आहे सध्या ते राजकारण तोडून काढणं गरजेचं आहे। आपल्याला घर नाही मिळतो मुंबईमध्ये, आमच्या बिल्डिंग मध्ये मच्छी मंडळाला नको चालेल का आपल्याला मुंबईत? म्हणून आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे। दोघं भाऊ जर 20 वर्षांचे एकत्र येऊ शकतात तर मराठी माणूस एकत्र येणार की नाही? येणार का? खरंच अंगावर काटा आला ना? तर ही गरज आहे काळाची। नाहीतर आता पालघर मध्ये आपण गुजरात घुसलंय, पालघर आपलं आहे ना, इकडे गुजरात घुसलंय, 500 मीटर आतमध्ये आलेले। हळूहळू मुंबई घेऊन जायला वेळ लागणार नाही लोक। म्हणून आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे। मराठी माणसाची एकी आणि मराठी माणूस म्हणजे आम्ही गुजरातला पण आम्ही मराठी पकडतो का? कारण की तुम्ही 40-50 वर्ष मुंबईत राहताय, जे उत्तर भारतीय मुंबईत राहतायत 40 वर्षापासून धंदा व्यवसाय सगळा तुमचा मुंबईमध्ये आहे। तुम्ही मराठी आहेत, पण तुम्हाला मराठी बोलणं खूप गरजेचं आहे। मराठी येत नाही, बोलणार नाही, हे चालेल काय? मी गुजरातमध्ये जाऊन मराठी बोलू का? मला चांगलं गुजरात येतं, पण मी तिथे जाऊन मराठी बोलणार का? तर नाही, मला तिथे पण हिंदी किंवा गुजराती बोलायला लागेल। तर तुम्ही इथे जर राहताय तर तुम्हाला मराठी बोलणं गरजेचं आहे। नाही कळलं ठीक आहे, तोडकं मोडकं बोला, आम्ही समजून घेऊ, पण नाही बोलणार हे चालणार नाही। मग एवढीच विनंती आहे, आज तुम्ही एकत्र आला, आज महिला सगळ्या एकत्र आहेत आणि हा मेसेज घेऊन तुम्ही बाहेर जा की इथे फक्त शिवसेना आणि मनसे पक्षाचाच उमेदवार जिंकणार। जो उमेदवार देतील राजसाहेब आणि उद्धव ठाकरे तो उमेदवार जिंकणार, हे घेऊनच तुम्ही करत जा। म्हणजे ही वॉशिंग मशीन वरती एक स्टॅम्प मारून जा, मशाल आणि इंजिन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही लोकांमध्ये जाऊन तयारी करतो। आज इथे ह्या महिला जमलेल्या आहेत, त्या महिलांच्या मध्ये जाऊन आमची स्वाती असेल, विपुल आहे, सदिच्छा आमची आहे, मोरे, आम्ही सगळे लोकांच्या मध्ये जाऊन तयारी करतो। आम्ही कुठेही वोट चोरी करत नाही, आम्ही लोकांचं मन जिंकून वोट मिळवायचा प्रयत्न करतो। हे वोट चोरी करून जिंकायचा प्रयत्न करतात, हा मोठा फरक आहे। आणि ही जी शिवसेना आणि मनसेची आज ताकद दिसते रस्त्यावरती, ती ताकदीने हे लोक घाबरलेत, विथरलेत। तुम्ही बघा, त्यांची भाषणं बघा, त्यांचे मुद्दे बघा, कुठलाही प्रश्न विचारला की जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय, नोकरी भारत माता की जय, बेरोजगारी भारत माता की जय, बरोबर, महागाई भारत माता की जय, जय वंदे मातरम। आम्ही मनाने मानतो ना देशाला, आम्ही स्वतः सगळे हिंदू आहोत, हिंदुत्वाच्या मार्गावर चालणारे आहोत, बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि मराठीचा विचार घेऊन कट्टरतेने राजसाहेबांच्या मार्गावर चालतो। जेव्हा कुठेही मराठी किंवा हिंदुत्वाचा विचार येणार तेव्हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांपेक्षा कट्टर आज कोणच नाही आहे। हे लोक मराठी महापौर होणार का बोलल्यावरती काय बोलतात? महापौर हिंदू होणार। मग एवढी वर्ष महापौर कोणता होता? हिंदू नव्हता का? तो मराठीत महापौर होता आणि तो हिंदूच होता। पण हे भाजपवाल्यांचं राजकारण एवढं घाणेरडं चाललेलं आहे ना, त्यांचे विचार खूप वाईट आहेत। त्यांना मुंबईशी काही पडली नाही, मराठी माणसाची काही पडली नाही। त्याच्यामुळे तुम्ही बघा, ह्या मुंबई महानगरपालिकेत मशीन फक्त बाजूला ठेवलं यांनी, EVM मशीन, त्याचं जर राजकारण केलं नाही तर इथे 100% 100 ते 150 जागा मनसे आणि शिवसेना युतीच्या असणार, आम्हाला ही खात्री आहे। पालघरचे गाव आहे, त्या गावाला गुजरातनी दावा केला की गुजरातमध्ये तो गाव येतो, याला कसं पाहतो? काय बोललो आता, हे भाजपवाले जे आहेत ना, त्यांचे डाव तुम्हाला कळणारच नाही आहे। त्यांना काय करायचं ते, त्यांचं हळूहळू मुंबईला काबीज करायची। आज 500 मीटर आतमध्ये आलेत ते, पालघरच्या गावात घुसून त्यांनी 500 मीटरची एक वेश आतमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे, गुजरातमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही हा विचार तुमच्या डोक्यात मराठी माणसाने ठेवला पाहिजे, उद्या मुंबई काबीज करायला कमी करणार आहे। आणि नंतर काय बोलतात, आता शिवसेना आणि मनसे काय बोलणार की गुजरातमध्ये मुंबई टाकणार। करताय तुम्ही, जिवंत उदाहरण आहे की 500 मीटर जागा यांनी पालघरमधली घेऊन टाकली। तिकडे त्या गावकऱ्यांचे आरोप आहेत की गुजरातचे पोलीस येतात, गुजरातची BMC वाले येतात, कोण जे असतील ते तहसीलदार किंवा कोण,
आणि ते येऊन त्रास देतात आम्हाला. मग हे करतंय कोण? शासन काय करतंय? सरकार काय करतंय? मुख्यमंत्री झोपलेत का? एकनाथराव शिंदे बसले तिथे ठाण्यामध्ये, ते काय करतात तिथे? हे सगळे ह्यांची खाते, महसूल खाती, होम डिपार्टमेंट, हे सगळं ह्यांच्या हातात असताना, सरकार ह्यांचं असताना त्यांना कळत नाही आपल्या महाराष्ट्राचं काय करतात ते. वेगळ्या विदर्भाची मागणी करतात. हे सगळ्या गोष्टी एवढ्या वाईट लेवल ह्यांनी केल्या तर भाजपनी, आणि फक्त त्यांना गुजरातच्या आकांचे पाय चोळायचे, काटायचे. गुजरातला खुश करण्यासाठी, गुजरातच्या 2 अमित शहा आणि नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी ह्यांचे डाव आहे, बाकी काही नाही. मागील 36 दिवसात एकूण 82 अल्पवयीन मुलं गायब 1182 जवळजवळ 36 दिवसात 82 अल्पवयीन मुलं गायब झाले. त्यावरती काय म्हणाल आपण? मुंबईमध्ये गृहमंत्री, महाराष्ट्राचा गृहमंत्री हे कोणाचे आहेत? स्वतः मला वाटतं मुख्यमंत्रीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये एवढी गुन्हेगारी वाढते, मुलं गायब झाली, आणि ह्या तक्रारी ह्यांनी दाखवल्या पण आहेत तुम्हाला. अचानक म्हणजे पोलिसांचा रिपोर्ट आला आहे की एवढी मुलं गायब झाली. तुम्ही 82 सांगता 36 दिवसात, मला वाटतं 1182 का काय समथिंग अशी फिगर आली, 1000च्या वरची फिगर आहे. मुंबईमध्ये लहान मुलांची चोरी होते, त्यांची किडनॅपिंग होते, जात आहेत कुठे? म्हणून आमचे साहेब नेहमी बोलतात की या परप्रांतीयांवरती आळा घाला. जे मुंबईमध्ये आलेले आहेत, जे एकत्र राहत आहेत, जे गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, जे इतकी वर्ष राहत आहेत, ते कामधंदा करतायत, ते आलेत तेवढे बस झाले. पण आता हे जे बाहेर नाही येतात, अचानक कोणतरी येतं इकडचं, मला वाटतं इकडचा आमदार पण बघा ना, बांगलादेशीकडे शोधत फिरतो. एकही बांगलादेशीवरती केस केली नाही आहे. आता जर ह्यांनी 40 वर्ष जुने धंदे रस्त्यावरचे तोडले, त्यांच्या गाड्या तोडल्या अक्षरशः, आता ते फेरीवाले काय करणार? ह्याचा विचार नाही आहे. गुन्हेगारी वाढवण्यासाठी हे भाजपच प्रवृत्त करतं यांना. हे जे जेव्हा धंद्या त्यांचे उद्ध्वस्त होणार, तेव्हा ते जाणार कुठे? मग UP बिहारवाले, आणि मग इथे चोऱ्या करणार, आणि मग गावी पळून जाणार. सरकारने ह्याच्यावरती आळा घालणं गरजेचं आहे. ताई, काय सांगाल? आज आपण प्रभाग क्रमांक 16 मधून खेळ पैठणीचा प्रोग्राम घेतलेला, कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. महिलांचा देखील आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काय म्हणाल त्या? आज आपण बघत आहात की खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व महिलांसाठी आपण घेत आहोत, आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद भेटलाय. आणि महिला म्हणजे महिलांना विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम आहे, आणि हा फक्त कार्यक्रम नसून की त्यांनी पण स्वतःसाठी वेळ द्यावा आणि काहीतरी मनोरंजन करावं, आणि त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतला, आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स भेटला, आणि सगळे खूप आनंदी आणि उत्साहात साजरा करतायत. खरं पाहायला गेलं तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत महानगरपालिकेचे. आपण कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात, किंवा आपण तयारी करताय का निवडणुकीची? प्रभागातून इच्छुक म्हणजे प्रभाग क्रमांक 16 मधून मी आता इच्छुक उमेदवार आहे. पण आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो पण उमेदवार देईल त्याला निवडून आणायची तयारी आमची सर्वांची आहे. आपल्या मंचावरती मनसे देखील होतं. मनसे आणि शिवसैनिक एकत्र येऊन इथे निवडणूक लढवणार. मनसे आता आपण बघितलं की मनसेचे पण मान्यवर इथे उपस्थित होते, आणि आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन आपण मराठी माणूस आणि सर्व आपण कसं ह्याच्यावरती झेंडा फडकू ह्याच्यासाठी आमची सर्वांची तयारी आहे.